या सगळे या. अगं ये ना वसुवैनी, ये सगळे इकडे बघा. अगं वसुवैनी, स्माइल कर ना. अशी नाही ग, छान स्माइल कर. आता कसं? हे बघ किती छान आला ना फोटो. लगेच पोस्ट करते. ओके अखिल चल, यू सेटल डाऊन नाऊ. मी आलोच. सर ते मी घेतो. थँक्यू केदार. चल आलो. दादा कीप इट. काय बोलताय तुम्ही दोघे? अरे हे सांगत होते कमाल आहे तुझ्या बायकोची. खरंच आई? नाही म्हणजे तुझा विश्वास बसला वसुंधरांवर? बसला बसला. आता दोघेही छान सुखा आणि आनंदाने संसार करा. थँक्यू आई. तुला कल्पनाही नाहीये मी मी हे ऐकण्यासाठी किती वाट बघितली आहे ते. लवकर हा चल ना बाबा लवकर. आपण किती वेळ थांबलोय. मानू मानू मानू. फक्त मला मान मिळावा म्हणून तुम्ही केवढा मोठा त्याग केलात आकाश. आता हे माझं कर्तव्य नाही, ध्येय. तुम्हाला गमवावं लागलेलं सगळं काही मी परत मिळवून दे. आणि एवढंच नाही, घरच्यांची मनं सुद्धा जिंकली. मजा आली ना आज. खूप दिवसांनी असं निवांत खेळलं मुलांसोबत. मस्त वाटलं आज. काही काम नाही, कोणाचा अर्जंट कॉल नाही. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि हो, आजपासून रोज रात्री त्यांचा अभ्यास सुद्धा मीच घेणार आहे. तसंही रात्री लवकर झोप येणार नाही मला. का झोप का नाही येणार? आता काम कमी तर थकणार कमी, तर झोपही नाही लागणार लवकर. ओ अच्छा. म्हणजे छान क्वालिटी टाइम स्पेंड करायला मिळेल ना आपल्याला. ओ हाऊ क्यूट. तुम्ही दोघं म्हणजे ना अगदी आयडियल कपल आहात. ऍक्च्युली दादा, मला तुला थँक्स म्हणायचं होतं. मला कशाबद्दल? अरे असं काय करतोस तू? किती समजूतदारपणे वागलास. नाही म्हणजे अगदी सगळंच्या सगळं किती सहजपणे अखिलला दिलंस. तू ना अगदी ग्रेट आहेस. त्यात काय, माझ्या भावालाच दिले. आय नो. अरे पण आपल्याला तर माहिती आहे ना, भावाभावांमध्ये या अशा गोष्टीवरनं किती भांडण होतात. पण तुमच्यात तसं काहीच नाही झालं. आय जस्ट लव्ह युअर बॉन्डिंग. नाही अखिली म्हणत होता की बाप रे, दादाने माझ्यावर किती मोठी जबाबदारी टाकली आहे. मी दादाला कधीच डिसअपॉइंट नाही करणार. दादा, तुझ्यामुळे ना त्याचा कॉन्फिडन्स वाढला. ऑल थँक्स टू यू. खरंच. त्याने आपण एकच फॅमिली आहोत. थँक्स बोलायची काही गरज नाही. काही बोलायचं आहे का अजून? ॲक्च्युली हो. दादा, मला एक रिक्वेस्ट करायची होती. बोल ना. अरे म्हणजे त्याचं असं झालं,
अखिल सीओ झाल्यावर ना मी त्याचे 2-3 फोटो सोशल मीडियावर टाकले आणि ते बघून माझ्या मैत्रिणी बाप रे पार्टीसाठी मागेच लागल्या. खरं तर मलाही पार्टी वगैरे काही करायची नाहीये, पण आता त्यांनी एवढा फोर्स केलाय तर. आणि न्यू इयर पण आहे ना, म्हणजे होऊन जाऊ दे, करा तुम्ही पार्टी. खरंच नाही दादा, तुला चालेल ना? या नाही म्हणजे तुला वाईट नाही ना वाटणार? नाही तर वसुवहिनी परत म्हणेल की माझ्या नवऱ्याने रिझाईन केलं आणि ही मुलगी घरात पार्ट्या करतेय. चालेल ना वहिनी? का नाही चालणार? आणि मी असं कधीच म्हणणार नाही. प्रत्येकाने आपला आपला आनंद सेलिब्रेट केलाच पाहिजे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि तसंही उद्या माझ्या मित्राचं लग्न आहे, आम्ही सगळे तिथेच जाणार आहोत. घर रिकामं असेल, तुम्ही घरीच करा पार्टी. हॉसम. अरे पण एक प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे मैत्रिणी ऑलरेडी आलेल्या असतील. बापरे, मग त्यांना एंटरटेन करा, खाण्यापिण्याचं बघा, घर साफ करा, म्हणजे माझ्या एकटीची केवढी धावपळ होईल. कोणीतरी माझ्याबरोबर थांबलं असतं ना तर जरा. अगं वहिनी, तू थांबशील का? हो, मी थांबते. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता कशी माझी पार्टी एकदम छान होईल. मी तयारीला लागते. ओके, बाय.